मित्रांनो, ज्या गाडीनं इतिहास गाजवला ती गाडी आज अनवील करण्यात आली. टाटा सियारा पुन्हा एकदा लोकांच्या मनावर राज्य करायला येत आहे. या गाडीचा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू, बाय द वे प्राइस आणि स्पेसिफिकेशन अजिबात डिटेलमध्ये शेअर केलेलं नाही आहे. त्यामुळे ते जर तुम्हाला समजावायचे असतील, माहिती करून घ्यायची असेल तर 25 तारखेला तुम्हाला ते मिळणार आहेत. मला असं वाटतं 11 लाखाच्या आसपास ही गाडी सुरुवात होईल. प्राइसिंग पेट्रोल डिझेल दोन्ही ऑप्शनमध्ये आहे. सोबतच EV मिळणार आहे जानेवारीपासून. तर लेजेंडरी सियारा पुन्हा आलेली आहे. पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू शेअर करतोय. तर मित्रांनो, लेजेंडरी गाडीचा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू. हा समोरचा प्रोफाईल कम्प्लिटली न्यू गाडी आहे. टाटा सियाराचं पाठीमागचं फक्त लिगसी तुम्हाला मिळणार आहे. या गाडीमध्ये समोर तुम्हाला कनेक्टिंग LED DRL आहे. सिक्वेन्शियलमध्ये तुम्हाला LED इंडिकेटर खूप स्लिम आहेत, खूप छान दिसतात. प्रोजेक्टर आहेत हे सगळे, हेडलाईट फोकलाईट आणि ते आईस क्यूबमध्ये अप्रतिम आहेत. त्याच्यामध्ये पुढे सेन्सर्स आहेत. ओके, फ्रंट सेन्सर्स, रडार मिळणार आहे, म्हणजे लेवल 2चा ॲडास सुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे. स्किड प्लेट दिलेला आहे. सोबत इथे तुम्हाला आहे ना फ्रेमलेस वायपर्स, वर तुम्हाला कॅमेरा मिळणार रडारचा. साईड प्रोफाईल जर बोलायचं झालं, ओके, या बोनेटच्या खाली मित्रांनो 2 इंजिन्स आहेत. एक पेट्रोल आणि एक डिझेल आहे. विशेष म्हणजे आणि या बाजूला इथे 19 इंचाचे डायमंड कट अलॉयज दिलेले आहेत. पुढे सुद्धा डिस्क ब्रेक आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, या गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला आहे ना ब्लॅक ग्लॉसी क्लॅडिंग चारही बाजूला पाहायला मिळणार आहे. ब्लॅक ग्लॉसीमध्ये मिरर, LED इंडिकेटर, 360 डिग्री कॅमेरा, सियाराचा बॅजिंग, ओके, फ्लश डोअर हँडल्स. अगेन इथे तुम्हाला मिळणार रिक्वेशनचं बटन, रूफ रेल्स. देन तुम्हाला वर मिळणार आहे शार्क फिन अँटिना. पाठीमागे सुद्धा जी टाटा सियाराची लेगसी आहे ती या शेपला इथे तुम्हाला पाहायला मिळणार. हा जो पिलर आहे ॲज इट इज आहे. हा पूर्ण ब्लॅक आहे. तो ॲज इट इज जुन्या सियारासोबत तुम्ही याला मॅच करू शकता. मोठासा क्वार्टर पॅनलचा ग्लास इथे दिलेला आहे. पाठीमागे मित्रांनो बघाल तर कनेक्टिंग LED टेल लाईट्स, DRL अगेन सिक्वेन्शियल आणि टेल लाईट्स खूप स्लिम आहेत. विशेष म्हणजे सियाराची बॅजिंग, टाटाचा लोगो, पाठीमागचा कॅमेरा आणि स्किड प्लेट सुद्धा दिलेले आहेत. रिफ्लेक्ट सेन्सर, रिफ्लेक्टर्स आहेतच. डिफॉगर आहे. आता तुम्ही म्हणाल वॉशर आणि वायपर कुठे आहे? अहो इथे दिले हिडन नेक्सॉन सारखा ते सुद्धा. बरं, आता आहे ना याला इलेक्ट्रिक पॉवर टेलगेट आहे. अगेन याच्यामध्ये पार्सल ट्रे तर दिलेलाच आहे. JBLची म्युझिक सिस्टीम आहे आणि जवळजवळ 450 लिटरच्या आसपास, मे बी मोर दॅन दॅट, हा बूट स्पेस आहे. तर तुमच्या फॅमिलीचं पूर्ण सामान इथे येणार आहे. आणि खाली याच्या खाली तुम्हाला स्पेअर टायर मिळणार आहे. मित्रांनो आता मी ड्रायव्हर साईड डोअर ओपन करून आतमध्ये बसणार आहे. सोबत पहिल्यांदा स्टॉप लॅम्प दिलेले आणि कम्प्लिटली न्यू हा डोअरचा पॅनल आहे. या बाजूने दाखवा. इथे ना सगळे तुम्हाला पॉवर विंडोचे बटन आहेत. ओके, सिल्वर कलर डोअर हँडल. हा जो पॅनल आहे ना तो कम्प्लिटली सेपरेट दाखवतोय. आणि इथे आहे ना सगळं सॉफ्टच मटेरियल आहे. महत्त्वाचं काय होतं ना, याच्यामध्ये आहे ना एक्स्ट्रा थाय सपोर्ट दिलेला आहे. बऱ्याच लोकांची कंप्लेंट होती की थाय सपोर्ट कमी मिळतो टाटाच्या गाड्यांमध्ये. इव्हन हॅरियर, सफारी सुद्धा या गाडीमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा थाय सपोर्ट आहे. इलेक्ट्रिकल पॉवर ॲडजस्टेबल सीट्स, या मेमरी सीट्स आहेत. ड्रायव्हर साईड म्हणतात, को ड्रायव्हर साईड या ज्या ॲडजस्टेबल इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट्स नाहीत. बाय द थाय सपोर्ट जो आहे तो खूप सुंदर आहे, खूप जबरदस्त आहे. अल्टिमेट कम्फर्टेबल सीट्स आहेत. आणि हा जो पॅनल बघाल इकडून खूप अल्टिमेट पॅनल आहे. याच्यामध्ये 3 तुम्हाला स्क्रीन्स दिलेले आहेत. हे जे स्टेअरिंग आहे ते स्टेअरिंग अगेन रिमेन सेम. या स्टेअरिंगवर कंट्रोल्स दिलेले आहेत. स्टेअरिंग दोन्ही ॲडजस्टमेंट असेल. येस, दोन्ही ॲडजस्टमेंट आहे. अँड सोबत हे जे लिव्हर्स आहेत, मग ते मिररचे असो किंवा तुमचे हेडलॅम्पचे असो, ते वेगळे आहेत. हा जो पॅनल इथे बघू शकता, ठीक आहे, टेरेन मोड्स आहे, ऑटो होल्ड आहे, पॉवर बूट ओपन करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे, बूस्ट मोड दिलेला आहे. ठीक आहे, स्पोर्ट्स मोड दिलेला आहे. इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन इथे मिळणार आहे तुम्हाला मित्रांनो. सोबत लँड रोड डिरायव्ड हा गिअर शिफ्टर आहे. याच्यामध्ये JBLची म्युझिक सिस्टीम याच्यात दिलेली आहे. हा ऑटोचा जो आहे ऑटो ACचा तो पॅनल रिमेन सेम. 2 कप फोल्डर इथे दिलेले आहेत. ओके, हा आर्मरेस्ट आहे तो एक्सटेंडेड आहे. आणि आर्मरेस्टच्या इथे मित्रांनो हा तुम्हाला वायरलेस चार्जिंग इथे पाहायला मिळणार आहे. ओके, तुम्हाला को ड्रायव्हर साईडला सुद्धा एक्स्ट्रा थाय सपोर्ट मिळतो. वर तुम्हाला ऑटोमॅटिक डे नाईट रिअर व्ह्यू मिळेल.
हा जो सनरूफचा जो पॅनल आहे, ओके, बटन्सचा किंवा तुम्ही लाईटचा म्हणू शकता, तो सुद्धा नवीन दिलेला आहे. SOS फीचर आहे. इथे तुम्हाला व्हॅनिटी मिरर विथ लाईट दिलेली आहे. या ठिकाणी सुद्धा व्हॅनिटी मिरर विथ लाईट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. सो हा जो पॅनल आहे तो जबरदस्त आहे. पुढचा तुम्हाला बोनेट आरामात दिसतंय. गाडीची कमांडिंग पोझिशन आहे. कम्फर्टेबल सीट्स याच्यात मिळत आहेत. जर मला तुम्ही सेफ्टी फीचर बद्दल विचारायचं झालं, 6 एअरबॅग स्टँडर्ड आहेत, ABS CVT, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, TPMS हे स्टँडर्ड याच्यामध्ये मिळणार आहे. आणि जसं लेन कीप असिस्ट, ओके, इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन वॉच कॅमेरा, ओके, सोबतच ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, त्याचसोबत मित्रांनो तर फ्रंट कोलिजन वॉर्निंग, रिअर कोलिजन वॉर्निंग, हे सगळे जे ॲडास्टिव्ह फीचर असते या गाडीमध्ये भरभरून देण्यात आलेले आहे. मटेरियल क्वालिटी इम्प्रूव्ह केली, फिनिशिंग जबरदस्त इम्प्रूव्ह केलेले. कम्प्लिटली टाटाचं जे प्रोडक्ट आहे ना ते अल्टिमेट आहे. बॉस मोड आहे तो मॅन्युअल आहे बाय द वे, बट स्टील येस तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतो. सो जी क्वालिटी आहे ना यार, कडक. आणि जर पाठीमागून म्हणाल तर पाठीमागे बसतो इथे सुद्धा ज्या सीट्स आहेत, हो, मला हेच पाहायचं होतं की थाई सपोर्ट कसा आहे, नेक्स्ट लेवल आहे. हेडरूम जबरदस्त आहे. मोठंसं सनरूफ इथे मिळतं, रिअरचे AC वेंट्स, USB चार्जिंग, 65 वॅटचा सीट आहे तो चार्जिंग, ओके. देन तुम्हाला इथं मॅगझिन होल्डर्स, ओके, पॉकेट्स, तुम्हाला ह्याच्यानं बॉस मोड विथ मॅन्युअल ॲडजस्टमेंट. ह्याची फिनिशिंग आहे यार, वाव, अल्टिमेट. म्हणजे मी तर फॅन झालो. याच्या सीट्स आहेत मित्रांनो 60-40 स्प्लिट सीट, कप होल्डर, आणि या रिक्लायनर सीट आहेत मित्रांनो, ओके. असं काय पाहिजे यार. लाईटसुद्धा दिलेले आहे इथे LEDsमध्ये, ओके. तर भरभरून स्पेस आहे. नक्कीच मित्रांनो आतमध्ये बसा, बाहेरून बघा. ही गाडी मिनी डिफेंडर वाटते. टाटाची आत्तापर्यंतची सगळ्यात भारी गाडी म्हणेन, जी फिट अँड फिनिश, मटेरियल क्वालिटी असो किंवा जे न्यू समथिंग घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सर्व या गाडीमध्ये मिळतं. स्टेअरिंग ते जरी चेंज केलं असतं टाटानं, मला असं वाटतं की बेस्ट झालं असतं. आणि जो ऑटोमॅटिक ACचा जो कन्सोल आहे तो सुद्धा चेंज केला असताना तरी गाडी कम्प्लिटली न्यू वाटली असती बाकीच्या गाड्यांपासून. भावांनो नाद करावी, पण टाटाचं कुठं, कशी खतरनाक गाडी काढले. मला फर्स्ट इम्प्रेशन विचाराल तर जबरदस्त आहे. फिट अँड फिनिश, मटेरियल क्वालिटी, आत्तापर्यंतच्या टाटामधील बेस्ट गाडी टाटा घेऊन आलेलं आहे. 25 तारखेला प्राईस तुम्हाला समजेल आणि स्पेसिफिकेशन ईच अँड एव्हरीथिंग 25 तारखेला तुम्हाला घेऊन येणार आहे. बाय द वे हा फर्स्ट लुक होता टाटा सियाराचा. कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.